आज अचानक बोर्ड मीटिंग कशी काय ठरवली? एक नवीन महत्वाचा निर्णय घेतला आहे साहेब, आणि तो सगळ्यांना कळावा यासाठी बोर्ड मीटिंग. राजनंदिनी साडी तुमच्या खूप जवळची आहे साहेब. हे काय सांगायला हवं? माझ्या भावना गुंतल्यात त्यात. त्या राजनंदिनी साडीच्या नवीन डिपार्टमेंटचं आणि त्या डिपार्टमेंटच्या हेडचं नाव डिक्लेअर करायचंय, आणि त्यासाठीच आजची मीटिंग आहे. अगं बाई, हो का? कोण आहे नवीन हेड? कळेल तुम्हाला आणि आवडेलही. गालातल्या गालात हसताय, काय प्रकार आहे नक्की? काही नाही, संत्र खूप गोड आहे. ईशा, मायरा मॅम, तुम्ही? तू भाजी आणायला चाललीस का? नाही मॅम, मी ऑफिसला चालली आहे. आज बोर्ड मीटिंग आहे ना. तू हे घालून जाणार आहेस बोर्ड मीटिंगला? हो मॅम, म्हणजे सरांनी मला नीट रेडी होऊन यायला सांगितलंय. ईशा, बट दिस इज नॉट व्हॉट यू सपोज टू वेअर. अगं, राजनंदिनी फॅब्रिक्सची हेड आहेस आता तू, अँड दिस इज नॉट प्रोफेशनल. चल ये, गाडीत बस. नमस्कार आईसाहेब. बसा. बसा. काय कशा आहात वाडकर मॅडम? मजेत. आईसाहेब, तुम्ही कशा आहात? ठीक आहे. परांजपे, कसं काय चाललंय? बरं आहे. मायरा मायरा कुठे दिसत नाही? त्या येतीलच एवढ्यात आईसाहेब. त्या आल्या की मीटिंगला सुरुवात करायची ना? हो, लगेच. मला खूप उत्सुकता आहे आजच्या अनाउन्समेंटची. आईसाहेब, ह्या सगळ्यांना सुद्धा तितकीच उत्सुकता आहे. राजनंदिनी साडीविषयी तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे. आता तुम्ही सगळेजण मला राजनंदिनी साडीचा एक एक खास गुण सांगा. राजनंदिनी साडी म्हणजे साक्षात शालीनता. वा. सौंदर्य, सोज्वळपणा. आणि त्याचबरोबर राजनंदिनी साडीचं आणखी एक वैशिष्ट्य ते म्हणजे साधेपणा, सहजता आणि कम्फर्ट. आणि या साडीच्या डिपार्टमेंटची जी हेड असेल, जी मुख्य असेल, ती सुद्धा तशीच असायला हवी. स्त्रियांची मानसिकता जपणारी, जाणणारी, त्याचं महत्व समजणारी. आणि अर्थात अशाच एका व्यक्तीची आपण निवडही केली. आणि ती व्यक्ती आली की तिला पाहता क्षणी तुमची खात्री पटेल की या व्यक्तीशिवाय दुसरी कुठलीही व्यक्ती राजनंदिनी साडीच्या डिपार्टमेंटची हेड म्हणून असू शकत नाही. मे आय कम इन सर? काय झालं? इतकी महत्वाची मीटिंग असताना ईशा अशा अवतारात आली? मला ह्याच्याबद्दल काहीच माहित नाही. तुझा मीटिंग सुरू कर जा. सर, सगळे बोर्ड मेंबर्स आहेत आणि शिवाय मॅम सुद्धा आहेत. आय थिंक मीटिंग तुम्हीच घ्यायला हवी. सर प्लीज थोड्या वेळासाठी हे सगळे विचार बाजूला ठेवा. प्लीज तुम्ही मीटिंग घ्या. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट.
सर मुख्य अनाउन्समेंट करूया ना. तर मीटिंगला सुरुवात करूया आता. मग अशी मी जे सांगत होतो की राजनंदिनी साडीच्या डिपार्टमेंटची हेड म्हणून या मॅडमची निवड केली. ईशा निमकर नाव आहे त्यांचं. मग अशी आपण बोलल्याप्रमाणे राजनंदिनी साडी म्हणजे शालीनता आणि सुसंस्कृतता. आपण जसे आहोत तसेच आपण दिसलो पाहिजे. जे कपडे आपण परिधान करू त्यात आपल्याला सहजपणे वावरता आलं पाहिजे. हेच विचार राजनंदिनी साडीने आजपर्यंत जपलेत. ही संस्कृती आजपर्यंत जपली आहे आणि यानंतरही जपत राहील. तुमचे काही प्रश्न असेल तर तुम्ही या मॅडमला विचारू शकता. काँग्रेस. परांजपे. चलिए. अगं राहू दे. छान दिसतीस. हे कपडे तुला शोभतायत. फक्त थोडी सवय व्हायला हवी. अभिनंदन. तुझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी आहे. ती तू पार पाडशील. माझ्या शुभेच्छा आहेत तुला. बोल विक्रांत. आता तू काय म्हणशील? आपण एक बाहेर जाऊन फेरी मारून येऊया का? नाही नको. अरे मोकळ्या हवेत जरा बरं वाटेल तुला. डोकं जरा शांत होईल. हे बघ आपल्या डोळ्यादेखत कशी बदलली बघ. एका रात्रीत बदलली. स्वतःचा फायदा करून घेणारी आहे ती फक्त. तुला सांगत होतो मी. पैशाच्या मागे धावणाऱ्या पोरींना एक एक रंग दाखवतातच. झेंडे. हे बघ बघ तूच बघ. आतापर्यंत ऑफिसमध्ये एकदम साधी बनून येणारी पोरगी तू तिला डिपार्टमेंटचं हेड काय केलंस? लगेच डोक्यात हवा शिरली तिच्या. झटक्यात बदलली एकदम. काय कपडे, काय तो ॲटिट्यूड. तू काय म्हणशील सांग? हे बघ मी बेट तर जिंकलेलोच आहे. पण तू जसा मला एक चान्स दिला होतास ना तसा मी पण तुला एक चान्स देतो. नक्की तुला बाहेर नाही फेरी मारायची? डोकं जरा शांत ठेवा प्लीज. एक चान्स दिलाय तुला. सर सर आय एम सॉरी. तर तुम्ही रागवलात ना माझ्यावर. तर मी असे कपडे घातले म्हणून. हे असे कपडे घातले म्हणून नाही. हे असे कपडे घालावेसे वाटले ना म्हणून राग आलाय. सर आय एम सॉरी. नाही होणार असं परत. काहीतरी वेगळं करायचं म्हणून असे कुठले तरी कपडे घालायचे. पण निदान आपल्याला ते कम्फर्टेबल आहेत की नाही हे तरी कळायला पाहिजे ना. मूर्खपणा सगळा.
विक्रांत सर और ईशा का कुछ तो चालू है यार. हो ना सपना? ए आई डोंट नो. डोंट लाई. ओके व्हाई शुड आय? यार सिरियसली विक्रांत सर सिरियसली एवढे इन्व्हॉल्व आहेत तिच्यात? I don't think so. Might be only time pass. अरे हळू चालू ना. काय आहे? विक्रांत अजून राग गेला नाही वाटतं. मी चिडलो नाही आई सर. तुम्हाला तरी पटेल का हे? ती मुलगी सुद्धा किती घाबरली होती तुमच्या चिडण्यामुळे. मूर्खासारखं वागल्यावर दुसरं काय होणार आहे? विक्रांत ईशा नवीन आहे आपल्या ऑफिसमध्ये. शिवाय लहान सुद्धा आहे. नसेल समजलं तिला. ती स्वतः सुद्धा किती अवघडली होती त्या कपड्यात. तेच म्हणायचंय मला. एखाद्या कपड्यात जर आपण कम्फर्टेबल नाही होत तर असे कपडे घालून यायचे कशाला? अहो पण आणि राजनंदिनी साडी ही सात्विकतेचं प्रतीक आहे साहेब. आणि त्या राजनंदिनी साडीचं डिपार्टमेंट हेड करणारी असे कपडे घालून येते मीटिंग मध्ये. नाही बरोबर आहे तुमचं. पण हीच गोष्ट तुम्ही तिला नीट समजावून सांगायला हवी होती. कदाचित तुम्हाला आवडेल म्हणून तिने तसे कपडे घातले असतील. किंवा कदाचित तिला वाटलं असेल एवढी मोठी पोस्ट मिळाल्यावर असेच कपडे घालतात. नाही म्हणजे मायरा असे कपडे घालते ना म्हणून तिला असं वाटलं असेल. विक्रांत तुम्ही तिच्याशी नीट बोलायला हवं. तिला खूप वाईट वाटलं असेल तुमच्या बोलण्यामुळे. गाडी बाजूला घे. का काय झालं? नाही साहेब ड्रायव्हर तुम्हाला घरी सोडतील. काळजी करू नका. म्हणजे मी सांगितलेलं पटलेलं दिसतंय. येतो मी. ईशा काय झालं? काही नाही मॅम, मी घरी चाललीये. ईशा सर रागवले म्हणून तुला वाईट वाटतंय का? ईशा जर का सर तुझ्यासारख्या मुलीवर प्रेम करू शकतात तर ते तुला माफ तर नक्कीच करू शकतात ना. आपण एक काम करूया का? माझ्या घरी जाऊया आणि छान कॉफी पिऊया. यू विल फील बेटर. ओके? नाही नको, मी घरी जाते. इन्व्हाइट करतेय मी तुला आणि इन्व्हिटेशनला कधीच नाही म्हणायचं नसतं ईशा. आय नो यू विल फील बेटर. ओके चल चल. FM, ईशा सर गेल्या त्या पण. अचानक कुठे गेली? इट्स ओके.
आमच्या घरी सँडल्स चालतात. कम. बी कम्फर्टेबल. मी तुझ्यासाठी पाणी आणते. ओके. पाणी. सहा वर्ष सलग बेस्ट एम्प्लॉई ऑफ द इयर. त्याचे सर्टिफिकेट आणि फोटोज. आठवणी आहेत या सगळ्या, गोड आठवणी. तुला माहितीये 6 वर्ष कन्झेक्युटिव्हली मला हे अवॉर्ड मिळालं होतं आणि मग इनफॅक्ट सरांनी ते अवॉर्डच बंद करून टाकलं. एनिवे तू कॉफी पिशील ना? कॅपुचिनो और लाते? ओके, आय अंडरस्टँड. लाते सरांना आवडते आणि आय थिंक तुला नॉर्मल कॉफी प्यायची सवय आहे, तर तुला कॅपुचिनो आवडेल. मावशी 2 कॅपुचिनो प्लीज. आणते बाईसाहेब. थँक्यू. कम, बी कम्फर्टेबल. बस. तुला माहिती आहे ईशा, या घरातली प्रत्येक गोष्ट सरांच्या चॉईसची आहे. म्हणजे अगदी तो मिरर, आवाज, ते पेंटिंग, इनफॅक्ट हे दोन्ही लॅम्पशेड सुद्धा सरांच्या चॉईसचे. जरा महागड्या गोष्टी आहेत पण सरांना आवडतात आणि सरांची आवड जपायला मला आवड नाही. हात मागे. आय एम व्हेरी सॉरी. ऍक्च्युली हे खूप स्पेशल गिफ्ट आहे. तुला माहिती आहे सरांनी मला दिलं होतं. माझं ऑफिसमधलं पहिलंच वर्ष होतं. हे गिफ्ट देताना सर मला काय म्हणाले होते माहितीये? मायरा, पहिल्याच वर्षी तू एवढा वजनदार परफॉर्मन्स दिलायस ना, की हे क्रिस्टल पेपर वेट मी तुला गिफ्ट म्हणून देतोय. खूप खूप सेंटिमेंट्स अटॅच्ड आहेत या गिफ्टशी माझ्या. थँक्यू मावशी. कॉफी? ईशा, फक्त सरांनीच मला गिफ्ट दिली नाही आता. मी सुद्धा सरांना खूप गिफ्ट दिलेत, ऑफकोर्स त्यांच्या चॉईसचे. पण एक खूप स्पेशल गिफ्ट मी नाही देऊ शकले ग. तुला ते दिसतंय? क्रिस्टल आयफेल टावर. आयफेल टावर प्रेमाचं प्रतीक, सिम्बल ऑफ लव्ह. ते द्यायचं होतं मला सरांना. ईशा, तू रडतेस कशाला? खरं तर मी रडायला हवं ना. माझ्या मागून येऊन माझ्या माणसावर कोणी हक्क दाखवला? तू. जे कोणी रडायला पाहिजे मी. पण मी रडते अजिबात नाही. सरांची आवड जपायला मला फार आवडतं, अगदी मनापासून. सो मग मी सुद्धा जपेन. आलेच.
माझ्यासमोर आता एकच मार्ग आहे. मला विक्रांत सरांच्या आयुष्यातून दूर गेलं पाहिजे. त्यातच त्यांचं भलं आहे.